नमस्कार. मी नागेश शिंगेवार. मी मागच्या 30 वर्षापासून शेतकऱ्यासोबत जमीन स्तरावर काम करतो. माझं कृषी सेवा केंद्र होतं. हे करत असताना शेतकऱ्याकडून जे काही 70-80% अनुभव हे शेतकऱ्याकडूनच आलेला आहे. फक्त त्याच्यात डाटा एक असा बनवला की काय केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 1.5 ते डबल येईल. कारण का पंतप्रधानाचं स्वप्न आहे की 1.5 ते डबल काढायचं. मग कसं काढणार आहे ते माहीत नाही. पण मला माहीत नाही काय केलं ते येईल उत्पन्न. पण त्याच्याविषयी मी थोडासा अभ्यास केला. मी तुमच्या पुढे थोडंसं सांगणार आहे. आता म्हणजे सांगायचं बोलत आपला विषय आहे तुरीचं 1.5 ते दुप्पट उत्पन्न जर काढायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर याच्यावर आपण चर्चा करू. तर एक सांगायचा मुद्दा की ह्या सगळ्या किडी आहेत, काही रोग आहेत, तुरीला बरेच काही येणार आहेत. पण ह्या गोष्टी जर आपल्या पिकाला जर येऊ देणं गेलं तरच तुमचं उत्पन्न 1.5 ते डबल येऊ शकतं, अन्यथा येऊ शकणार नाही. तर त्यासाठी काय करायला पाहिजे जेणेकरून की आपलं उत्पन्न 1.5 ते डबल येईल. आपल्या पिकाला कुठलंच कीड किंवा रोग येऊ नये म्हणून खालील उपाय आपल्याला करायचं आहे. तुरीबद्दल सांगायचं झालं तर आता तुमचे लागवड सगळं झाले आहेत. खरं म्हणजे मी त्याच्यावर थोडंसं पाठीमागे घेतो. लागवड करताना दीपिका तुम्ही पेरता तुरी त्या एक फुटाचं अंतर ठेवा. दोन्ही रोपामधलं अंतर 8 फुटाचं सरी असले चालतं. तर तुम्ही जे काही असेल ते आहे सध्या. पण ती आता जे त्याला 1 महिना झाल्यानंतर त्याला शेंडा कुडायला पाहिजे होती, फवारणी करायला पाहिजे होती. 1 ते 3-4 फुटवे 5 फुटवे येतात. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात तसंच शेंडा कुडायचं. 4-5 फुटवे आलेले असते त्याला कुंडायचं, त्याला मारायचं. त्याला अजून 10-12 येतात. अजून तिसऱ्या वेळेस ते म्हणजे तिसऱ्या महिन्यात फोडायचं आहे शेंडा त्याचा. त्याला त्या फवारणी करून घ्यायचं आहे. असं 3 वेळेस जर केलं तर मला वाटतं की तुम्ही सांगू शकता कुडल्यानं काय होते. तुम्हाला माहीत आहे किती डेरेदार झाड होते, वाढण्यापेक्षा डेरेदार होतं. तर हे करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुरीला 7 बहार असतात. त्यापैकी पहिला बहार हे शाश्वत उत्पन्न तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न येऊ शकतं. बाकीचे जर 6 बहारला तेवढं उत्पन्न येत नाही. त्यासाठी पहिल्या बहारला बी येण्यासाठी काय करायला पाहिजे, काय केलं तर होईल त्याविषयी आपण पाहू. पहिल्याच बहार परफेक्ट घेण्यासाठी सांगितले तसं फवारणीचं आपण एक शेड्यूल केलं त्या पद्धतीत तुम्हाला करायचं आहे. तुरीला कळी लागण्याच्या 4 दिवस अगोदरपासून व दर 10 ते 12 दिवसांनी ते आपल्याला फवारणी करायची. 10, 12, 15 दिवसांनी औषध कसे किती पॉवरचे त्याच्यावर डिपेंड आहे. तर त्या पद्धतीत तुम्हाला फवारणी करायचं आहे जेणेकरून की टार्गेट ठेवायचं आहे की मला 1.5 डबल पाहिजे. काय केलं ते आता हे फॉर्म्युला मी जे सांगतो आहे हे जर तुम्ही केलं तर मला वाटतं की 100% 1.5 पट तर कमीत कमी येईल. आणि ते जर वातावरण जर साथ दिली तर डबल बी होऊ शकतं. फक्त इतकंच की तुरीला सवतीचं समजू नका. कारण का आपण सोयाबीनमध्ये तूर घेतो, कापसामध्ये तूर घेतो. मी म्हणतो आज थोडंसं उलटं बघत जा. कारण का तिनंसुद्धा भरपूर म्हणजे तूरसुद्धा भरपूर काही देऊन जाते तुम्हाला. सांगायचा मुद्दा की पहिली फवारणी जे सांगतो मी की फेम कोरायजिन आपली हे अळीसाठी आपल्याला मारायचं आहे. पण बाहेरचं चांगले औषधं असतील ते मारा. कारण का तुमच्या ज्या ज्या एरियामध्ये जे औषध असतील ते तुम्हाला भेटतं. पण हे जे औषध सांगतो हे 4 वेळेस दिलं मी. आलटून पलटून मारायचे. एकच औषध तुम्हाला बार मारायचं नाही आहे. आणि विषय म्हणजे ते प्रमाण ते तुम्हाला वेगवेगळ्याचं वेगवेगळं प्रमाण आहे. त्यामुळे ते विचारून घेऊन ते तुम्ही प्रमाण मारू शकता. त्यानंतर म्हणजे हे अळीसाठी मारायचे ते 12-15 दिवसपर्यंत बघायचं नाही तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला 19-19 पहिला खताची मात्रा सगळ्या 3 डोसमध्ये द्यायचा आहे. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 19-19 द्यायचं 100 ग्राम प्रति पंप. त्यानंतर बुरशीनाशक हेक्झाकोनाझोल म्हणजे कॉन्टाफॉसोल, टिल्ट असेल, प्रोपिनोकोनाझोल हे औषध हे बुरशीनाशक तुम्ही 40 ते 50 ml पेट्रोल पंपापर्यंत मारणार असाल तर ह्या पद्धतीने मारा. आणि चौथं जे आहे बायोस्टिम्युलंट. कारण का आता पुढे चलून फुलांची संख्या जास्त येणे, त्याला टिकविणे, त्याला सेट करणे जर असेल तर तुम्हाला हे बायोस्टिम्युलंट पहिलं फवारणी वेळेस मारता आलंच पाहिजे. त्यानंतर स्टिकर हे एक चांगल्या क्वालिटीचं ज्याचं मात्रा की पंपाला 5 ml असेल असं हे 5ची औषधं 5ची बरं काय. आता कोणी म्हणतात 5 काय कामाच्या अळीचं मार. मी तसं नाही. तर आपण एक बिमार पडल्यानंतर मेडिकलमध्ये गेलं तर ताप आली बाबा मला म्हणलं तर त्यांना 1-2 गोळ्या देऊ शकते सकाळी संध्याकाळ काय. पण दुसऱ्या दिवशी जर ताप कमी होईना गेलं तर अजून मेडिकलला लागलं काय गोळी दिला बाबा तू. तर त्यांना सहज हात जोडून म्हणते डॉक्टरला दाखवा तुम्ही. तर डॉक्टरला दाखविल्यानंतर कुठला डॉक्टर चांगला आहे ते बघता. त्याला दाखविल्यानंतर तर डॉक्टर सगळं तपासणी करतो, फीस घेतो, तपासणी करतो. तपासणी केल्यानंतर त्यांना जे गोळ्या लिहितो तो एका दिवसाची 2 दिवसाची त्याने गोळ्या देत नाही. 7-8 दिवसात ते गोळ्या देतो. आणि एक गोळी देत नाही, 2-3 गोळ्या देतो. द्यायचं म्हणजे त्याचं एकासाठी नाही. तुमच्या शरीरात काय बिमारी आहे, मग कशामुळे आली असेल, काय दिलं तर कमी होईल, हे सगळं बघून त्यांना त्या गोळ्या देतो. तसंच इथं सुद्धा आहे.
पण आपल्याला कसं सवय झालेली आहे पिकाला काय द्यायचं नाही. आपल्या बाबतीत सगळं चालतं, पण पिकाच्या बाबतीत आपली तसं विजनच नाही की माझ्या पिकाचं शाश्वत आणि मी काय दिलं तर माझं शाश्वत उत्पन्न येईल. तर माझं विनंती आहे तुम्हाला, हे 4-5ची औषध तुम्हाला मारायचे. एकरभर करून बघा, एखाद्या 2 ओळी करून बघा, खरं खोटं करा. याला जर खरं असेल तर मग आयुष्यात मला विसरायची गरज नाही. ते दुसरी फवारणी आपण दिलं कोरायची फेम ॲम्प्लिगो बायोचं जे औषध असेल म्हणजे बदलून औषध घ्यायचं आहे. त्यानंतर 12-61-0 घ्यायचं 100 ग्राम प्रति पंपाला. जे की औषध आहे ते प्रति पंप सांगतोय. सूक्ष्म मूलद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंट हे 50 ml घ्यायचं आहे मला, पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा पातळ असेल तर. बुरशीनाशक इथं पण कंपल्सरी 3 वेळेस मला हे बुरशीनाशक दिले आणि स्टिकर 5 ml मारायचं आहे. आणि हे जे मारायचं औषध 10 ते 15 दिवसांनी जजमेंट घ्या, वावरात जाऊन या फवारणीच्या अगोदर की काय 10व्या दिवशी जाऊन पाहिला तर तुम्हाला आयडिया येऊन जातं. ते जजमेंट घेऊन काही नसताना मारायचं, असताना मारायचं ना, हे लक्षात ठेवा. म्हणजे याला अळी पडली म्हणजे नुकसान झालं. म्हणजे नुकसान झालं तर अजून एक फवारणी मारायची. म्हणजे विषय थोडंसं बदला तुम्ही. कारण का, जर तुम्ही होणे अगोदर मारायचं हे सिस्टीम जे शेतकऱ्याला चांगलं गेलं नाही. एकीकडे शासन म्हणते की बाबा पोलिओ झाल्यानंतर औषध पाहिजे ना, पोलिओ होण्याच्या अगोदर औषध घरी जाऊन पाहिजे होतं. मग इथं पिकाला असं का सांगलं जाते की बाबा झाल्यानंतर मारा. मी माझं एक विनंती तुम्हाला आहे, तुमचं शेत आहे, तुम्हालाच करायचं, तुम्हाला उत्पन्न काढायचं आहे. तुमचं उत्पन्न कुणी काढून देणार नाही. मी जरी असेल ते एक माझं ॲज ए पार्ट आहे, माझं तुमचं देणं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. कारण का अनुभव मागचा दांडगा आहे तो तुमच्यापुढे मांडतो आहे. तर हे दुसरी फवारणी या पद्धतीने करायचं आहे. आणि तिसरी फवारणी जे करायचं आहे ह्याच्यामध्ये तसंच सांगितलं आहे, ॲम्प्लिगो फेम. म्हणजे प्रत्येक वेळी एकच औषध घ्यायचं नाही, आलटून पालटून घ्यायचं म्हणतो आहे. त्यानंतर पोटॅशियम शॉर्टेज येतं. ते पोटॅशियम शॉर्टेज जे काम करतं ते दाणा भरण्यासाठी करतं, वजनदार होण्यासाठी, चकाकी येण्यासाठी दाण्याला, ह्याच्यासाठी काम करतं. हे कंपल्सरी तुम्हाला मारायचंच आहे. त्याच्यासोबत बुरशीनाशक 3 वेळेस घ्यायचं आहे तुम्हाला. त्यासोबत स्टिकर एक घ्यायचं आहे. हे जर तुम्ही केलं समजा, हे तिन्ही पद्धतीने 12 ते 15 दिवसानंतर जर मारलात तर मला वाटतं की तुम्ही पहिला बहार तुम्हाला 100% शाश्वत 1.5 ते डबल उत्पन्न देऊन जाईल. एवढी मला गॅरंटी आहे. मला विनंती तुम्हाला करायची की ठीक आहे, स्वभाव गुण असते, पटणार, कारण चांगल्या गोष्टी कोणाला पटणार. तर मला एक विनंती की अर्धा एकर 1 एकर 2 ओळी का होईना या उत्पन्न देऊन जाईल. एवढंच इथं मला सांगायचं आहे. धन्यवाद.